नाही, मला वाटतं हा TRP मिळवण्याचा प्रयत्न आहे. ज्या संचालिका खाली आज आंदोलन करतायत त्या 70% बोर्ड मिटिंगला आलेले नाहीत. काल चेअरमनांनी सांगितलेलं, नंतर येऊन सहाय्य करतात. एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत. त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे. त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 420 359. मला वाटतं ही आता मुश्रीफ साहेब म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजेत आणि म्हणून गोकुळनं आता ठराव केला की शासनानं मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे चालू करायचं. कुठल्याही संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही, कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही. फक्त खोटं बोलायचं. आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेल्याचं दुःख त्यांना ते दुःख व्यक्त होते. नाही, चुकीचं आहे. याचा खुलासा चेअरमननी केलेला नाही, हे ॲब्सोल्युटली खोटं आहे. नाही, मला वाटतं आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही, लोकांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. लोकांनी विश्वासानं आमच्या सगळ्यांच्यावर गोकुळची जबाबदारी दिलेली आहे. पुढं सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोटं बोलण्याचं काम ते करतायत. त्याला सभासद फसणार नाही. आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत, शेतकरी भिमुख उपक्रम राबवलेले आहेत, त्याला प्रतिसाद सभासद निश्चितपणे या ठिकाणी देत. आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यायला लागलेत, त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तरं ते द्यायला लागलेले. त्यामुळे सभा आम्हाला चालवायची आहे, त्यांना गोंधळ घालून ती संपवायची आहे हे सिद्ध होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.